आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टातील सुनावणीचा मुहूर्त अखेर ठरलेला आहे। 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टाच्या कामकाजात या प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे। सोबतच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र न केल्याने सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेवर देखील याच दिवशी सुनावणी होणार आहे। यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह प्रकरणाची देखील सुनावणी कोर्टात सोबतच होईल। तर अजित पवार यांच्यासह गेलेल्या आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अपात्र न केल्यामुळे जयंत पाटलांनी दाखल केलेली याचिका आणि नागालँडमधील आमदार अपात्रता प्रकरण याची देखील सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या पीठासमोर ही सुनावणी पार पडेल। सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाच्या यादीत 37 आणि 38 क्रमांकावर या प्रकरणांचा उल्लेख आहे। सुप्रीम कोर्टानं मागच्या वेळी या पाचही प्रकरणांच्या सुनावणीसाठी एकत्रित 6 तासांचा वेळ निश्चित केलेला होता। त्यामुळे 21 तारखेलाच कोर्टामध्ये हे सगळे युक्तिवाद पूर्ण होऊन निकाल राखून ठेवला जाण्याची देखील शक्यता आहे।